अरे नजराआड गेलेली आई, नजराआड गेलेला बाप, नजराआड गेलेला भाऊ, नजराआड गेलेली आई, पत्नी असेल, एखाद्याचा मुलगा असेल, मुलगी असेल, नजराआड गेल्यानंतर नाही येत महाराज नजरेसून. एवढ्या पुरतं बाकीची म्हणते मी तुझ्या वडिलासारखा आहे, मी तुझी आई सारखा आहे, आई सारखी आहे, मी तुझ्या बहिणी सारखी आहे, भावासारखा आहे, मुलाबाळासारखे आहे. परंतु जी फिलिंग, जो अनुभव आईच्या स्पर्शाचा असतो तो दादा नाही मिळत. तुम्ही 5,000ची रग अंगावर घ्या, दुलई अंगावर घ्या, तुम्हाला ती गरमाहट मिळणार नाही. जी गरमाहट आईच्या जुन्या लुगड्यांपासून तयार केलेल्या गोधडीत मिळेल. ही सत्यता आहे. किती दिवस अरे काय करत नाही आई आपल्यासाठी. जे जगातलं फक्त एकमेव उदाहरण असं आहे, आपल्यावर निस्वार्थ प्रेम करताय ते फक्त आईच असते. बाकीच्यांचं प्रेम स्वार्थी आहे. दारुडा मुलगा असू द्या, मुलगा जर उशिरा आला, जर आला नसेल तर घरी सांगते त्याला फोन कर, कुठे पाय भर त्याला आला का नाही, अशी म्हणणार फक्त आईचं प्रेम महाराज, बाकी काय नाही. दारात बसलेली असू द्या, वसरीत बसलेली असू द्या, वय झालेलं असू द्या, आपल्या आईचं असं वाटतं आपल्या पाठीमागं कोणाचा तरी वाट पाहणार आपलं कोणीतरी माग आहे. ज्या दिवशी तो वाटा रिकामा होतो ती बाज रिकामी होती महाराज. कोण आपल्याकडं प्रेमाने पाहणार नसते. सत्यता आहे. माझ्या माता मावल्या इथं बसल्या. मावल्या हो, तुम्हाला माहेर किती दिवस आहे? जोपर्यंत तुमचे आई वडील आहे तोपर्यंत. ज्या दिवशी महाराज तुमचं आई गेली, वडील गेले, माहेर पण संपत महाराज. अरे मुलगी जर पहिल्यांदा माहेराला आली ना, मुलगा लांब गावाला राहत असेल, तो घरी आला, आई अशी चेहऱ्यावरतून हात फिरवते आणि असं बोट मोडते. आई गेल्यानंतर तुम्ही हजारो बायकांच्या समोर जाऊन उभा राहा, तुमच्या चेहऱ्यावर कोणी हात फिरवणार नाही, कोणी दादानो बोट मोडणार नाही. जवळ जाऊन उभा राहते. आणि आईचं प्रेम आहे. माहेर किती दिवस? जोपर्यंत आई वडील आहे. अरे मुलगी जरा भाऊबीजीला जर नाही आली तर आई घरातल्या पोराला सांगते जा घेऊन या ताईला 2 दिवसाकरता. मुद्दा सांगतो शेवीला पौर्णिमेला, एक मुलगी माहेराला चालली. माहेराला जात असताना सगळ्या घरातल्या सगळ्यांच्या पाया पडते. शेजारच्या समोरच्या घराच्या वाट्यावर एक म्हातारी बसलेली, ती नुसती टकमक बघत होती सगळी गंमत. आता त्या मुलीला वाटलं आपण यांच्या सगळ्यांचे पाय पडले, आपण त्या आईच्याही पाय पडावं. तिथे आईच्या पाया पडली तर आईचे डोळे पाणावलेले होते, ओले झाले. ती तिथे गेली, पाय पडली आणि त्याने विचारलं, आई हो आत्या का बरं रडता बरं? त्याने सांगितलं, का ग कुठं चाललीस? म्हटली आत्या माहेराला. माहेराला म्हणत नाही तर आईचं हृदय वरून आलं आणि अजून डोळ्यातून अश्रू यायला लागले. तिने विचारलं, आत्या का रडता? काही नाही बाई, असं डोळ्यात पण. नाही 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 सांगा, का रडता सांगा. मी सांगितलं, का ग माहेराला चालली. कोण आलं तुला न्यायला? म्हटली माझा बाप आणि माझी माय आली. असं म्हणत नाही तर जो हृदयात दाबून ठेवला का म्हातारीनं बाहेर काढला. का रडता? मी सांगितलं, अगं तुझ्या आईला आणि वडिलाला बघून मला माझ्या आई वडिलाची आठवण आली. आता तुम्ही माहेराला जात नाही का? तुम्हाला आठवण येत नाही का आई वडिलाची? त्या ओले डोळे पदराला पुसले म्हातारीने आणि म्हातारी सांगायला लागली, खूप आठवण येते का माझ्या आईची वडिलाची. पण वडील गेले, आई पण गेली. आता भाऊ आहेत, पण भाऊ भावाच्या कामामध्ये, भाचे भाच्याचे झालेले.
तुम्हाला माहेराचे अगं खूप जावंसं वाटतं माहेराला. ज्या शेतामध्ये आम्ही बहिणी खेळलो त्या शेतात जावं, त्या चिंचाच्या झाडाला झोका बांधून आम्ही खेळू, त्या झोकाला जाऊन लटकावं, त्या चिंचाच्या झाडाला जाऊन मिठी मारावीशी वाटते ग. पण आता माहेराला कोणी राहिलेलं नाही. जोपर्यंत आहे ना दादा तोपर्यंत या माणसाला सांभाळा, नाही तर महाराज या जगामध्ये काही कोणी कोणाचं सोबत नसतं. प्रार्थना आहे आज